नमस्कार मित्रांनो, मी मनीषा. स्वागत आहे तुमचं आपल्या रिअल स्टोरी या चॅनलवर. मित्रांनो, प्रत्येक नात्यात कधी ना कधी गैरसमज, राग आणि मतभेद निर्माण होतात. पण कधी कधी आपण दुसऱ्याला दोष देताना स्वतःच्या वागण्याकडे पाहायलाच विसरतो. आजची कथा अशाच एका सुनेची आहे, जी आपल्या सासू सासऱ्यांवर सतत आरोप करत होती की ते तिला त्रास देतात आणि प्रत्येक गोष्टीत टोकतात. पण तिच्या पतीने एक दिवस असं काही केलं ज्यामुळे तिच्या स्वतःच्याच पायाखालची जमीन सरकली. त्याने तिच्या समोर तिचाच आवाज ऐकवला आणि तो आवाज ऐकल्यानंतर तिला स्वतःच्या वागण्याची अशी जाणीव झाली की तिचं संपूर्ण विचार विश्वच बदलून गेलं. नेमकं त्या रेकॉर्डिंग मध्ये काय होतं, पतीने ते सगळं रेकॉर्ड का केलं होतं आणि स्वतःचा आवाज ऐकल्यानंतर त्या सुनेने असा कोणता निर्णय घेतला ज्यामुळे तिचं संपूर्ण कुटुंब बदलून गेलं, हे जाणून घेण्यासाठी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. चला तर मग सुरुवात करूया आजच्या हृदयस्पर्श कथेला. ऐका ना, ह्यावेळी दसऱ्याच्या सुट्ट्या 4-5 दिवसांच्या आहेत. कावेरीने चहाचा कप निखिल समोर ठेवत म्हटलं. निखिलने तिच्याकडे पाहत सहज विचारलं, मग? कावेरी म्हणाली, मला यावेळी दसरा माझ्या माहेरी औरंगाबादला जाऊन आईबाबांसोबत साजरा करायचा आहे. निखिलने शांतपणे उत्तर दिलं. मग आईला विचार ना. कावेरी लगेच म्हणाली, विचारायचं असेल तर तुम्ही विचारा. मला पुन्हा उलटसुलट बोलणं ऐकून घ्यायचं नाही. निखिलला माहीत होतं की त्याची आई कमलाबाई आणि कावेरीचं अजिबात पटत नव्हतं. दोघींचे स्वभाव आणि विचार खूप वेगळे होते. कावेरी स्वभावाने तडकाफडकी बोलणारी होती. तिला आपल्या कामात कोणाचाही हस्तक्षेप आवडत नसे. कोणी एखादी गोष्ट समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तरी समोरचा मोठा आहे की लहान याचा विचार न करता ती त्याला उलट उत्तर द्यायची. तिच्या मनात एक गोष्ट पक्की झाली होती की सासरी आपलं म्हणणं चालवायचं असेल तर सुरुवातीपासूनच सगळ्यांना आपल्या स्वभावाची जाणीव करून द्यायची. सासू सासऱ्यांचा आदर करणं तर तिच्या स्वभावातच नव्हतं. छोट्याशा कारणावरूनही ती सासूला 4 शब्द सुनावून द्यायची. त्यामुळे घरातले सगळेच तिच्याशी जपून वागायचे आणि घरात सगळे असूनही कायम तणावाचं वातावरण असायचं. निखिलने तिला अनेकदा समजावलं होतं, कावेरी, आईबाबांनी मला खूप कष्टाने मोठं केलंय. ते आपल्या भल्यासाठीच काही सांगतात. त्यांच्याशी अशा पद्धतीने बोलू नकोस. पण कावेरी प्रत्येक वेळी म्हणायची, तुम्हाला फक्त तुमचे आईबाबाच दिसतात. मी या घरात काही केलं तरी तुम्हा सगळ्यांना माझं चुकीचं वाटतं. निखिल मग शांत व्हायचा. त्याला माहीत होतं की त्याची आई प्रत्येक बाबतीत बरोबर नसते. तिचा स्वभाव थोडा टोकण्याचा होतो. पण कावेरी ज्या पद्धतीने प्रत्येक छोट्या गोष्टीवर चिडायची आणि ओरडायची ते पाहून त्याला खूप वाईट वाटायचं. निखिलने शेवटी म्हटलं, ठीक आहे, मी जायला विचारतो. आणि अचानक तो म्हणाला, यावेळी मी सुद्धा तुझ्यासोबत औरंगाबादला येणार आहे. कावेरी आश्चर्याने म्हणाली, तुम्ही तर दरवेळी मला माहेरी सोडून लगेच परत येता. निखिल हसत म्हणाला, ह्यावेळी मलाही मूड आहे. काही दिवस तुझ्या माहेरी राहीन. कावेरीने थोडा विचार केला आणि म्हणाली, ठीक आहे, पण तिथे गेल्यावर माझ्या घरच्यांविषयी काही तक्रार करू नका. निखिल हसला, तक्रार करायला नाही, सुट्ट्या घालवायला चाललोय. नंतर त्याने आई कमलाबाईंना सांगितलं की तो ह्यावेळी कावेरीसोबत तिच्या माहेरीच दसरा साजरा करणार आहे. हे ऐकताच कमलाबाईंच्या चेहऱ्यावरची चमक कमी झाली. त्या म्हणाल्या, बाळा, तिथे जाण्याची काय गरज आहे? 4-5 दिवसांची सुट्टी आहे, घरीच आराम कर ना. निखिल म्हणाला, आई, यावेळी ठरवलंय मी. तुम्ही काळजी करू नका, सगळं ठीक होईल. कमलाबाईंना अजून काही बोलायचं होतं, पण निखिलने विषय तिथेच थांबवला. त्यांना काय माहीत होतं की निखिलच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू होतं. दसऱ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या आणि निखिल कावेरी औरंगाबादला पोहोचले. गाडी घरासमोर थांबताच कावेरीचा लहान भाऊ आदित्य बाहेर आला. तो मित्राची वाट पाहत अंगणात उभा होता. जिजाजींना पाहताच तो धावत आला आणि सामान घरात नेऊ लागला. जिजाजी नमस्कार. निखिलने त्याला आशीर्वाद देत विचारलं, अभ्यास कसं काय चाललाय? छान चाललाय, आदित्य म्हणाला. घरात कावेरीचे वडील शरद काका खुर्चीवर बसून वर्तमानपत्र वाचत होते. निखिल पुढे होऊन त्यांच्या पाया पडला. त्यांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवत म्हटलं, ए बेटा, सुखी राहा.
निखिल नंतर स्वयंपाकघरात गेला. नमस्कार आई, काय बनवताय? खूप छान वास येतोय. कावेरीची आई सुमनताई हसत म्हणाली, तुझ्या आवडीच्या कचोऱ्या बनवल्यात. निखिल लगेच म्हणाला, मग आज मजा आलीच समजा. थोड्याच वेळात नाश्ता आला. निखिलने कचोऱ्यांचं भरपूर कौतुक केलं. तो सगळ्यांमध्ये इतका मिसळून गेला की जणू तो सासरी नाही तर आपल्या स्वतःच्या घरीच आला होता. तो सासू सासऱ्यांशी अगदी आई बाबांसारखंच प्रेमाने आणि आदराने वागत होता. काही वेळाने त्याने आपली बॅग उघडली आणि एक सुंदर कुर्ता पायजामा काढून शरद काकांच्या हातात दिला. बाबा, हे तुमच्यासाठी. ते म्हणाले, अरे बेटा, कशाला एवढं खर्च केलास? निखिल हसत म्हणाला, आवडलं म्हणून घेतलं. तुम्हाला आवडेल असं वाटलं. मग त्याने एक सुंदर साडी काढून सुमनताईंच्या हातात दिली. आणि हे तुमच्यासाठी आई. त्यांच्या डोळ्यात आनंद चमकला. त्या म्हणाल्या, बाळा, एवढं काही आणायची काय गरज होती? निखिल हसत म्हणाला, आई, मी सुद्धा तुमचा मुलगाच आहे ना. तुमच्यासाठी काही आणण्याचा मला अधिकार नाही का? जावायचं बोलणं ऐकून कावेरीचे आई बाबा खूप खुश झाले. निखिलने आदित्य आणि त्याची बहीण तन्वी करताही काही भेटवस्तू काढल्या. कावेरी हे सगळं शांतपणे पाहत होती. तिला संधी मिळताच तिने निखिलला विचारलं, तुम्ही हे सगळं कधी घेतलं? मला सांगितलं सुद्धा नाही. निखिल सहजपणे म्हणाला, प्रत्येक गोष्ट तुला सांगणं गरजेचं आहे का? कावेरीने चेहरा वाकडा केला आणि ती शांत झाली. दुपारच्या जेवणाच्या वेळी निखिलने सगळ्या स्वयंपाकाचं खूप कौतुक केलं. मध्येच एखादा विनोद करायचा आणि सगळ्यांना हसवायचा. काही वेळातच घरात आनंदाचं वातावरण तयार झालं. जेवण झाल्यावर निखिलने आदित्याला जवळ बोलावलं. गप्पा तर खूप झाल्या. आता सांग, तुम्ही कधी सगळे मिळून पिकनिकला जाता का? आदित्य आणि तन्वी एकमेकांकडे पाहत म्हणाले, कॉलेजमधून तर 1-2 वेळा गेलोय, पण कुटुंबासोबत फिरायला जाण्याची मजा वेगळीच असते. निखिल हसला. मग ठरलं, उद्या पिकनिकला जाऊया. दोघांचा आनंद गगनात मावेन असा झाला. दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी गाडी ठरवली आणि शहराबाहेर एका सुंदर तलावाजवळ गेले. जवळच आंब्याची मोठी बाग होती. कावेरीने आईसोबत मिळून पुरी भाजी आणि बाकीचं जेवण तयार केलं होतं. निखिलने रस्त्यातून मिठाई आणि नमकीनही घेतलं. संपूर्ण दिवस हसण्यात, गप्पांमध्ये आणि मजा करण्यात गेला. निखिल आदित्य तन्वीसोबत खूप हसला. शरद काकांसोबत बसून त्यांच्या जुन्या आठवणी ऐकत राहिला आणि सुमनताईसोबतही हसत खेळत बोलत राहिला. असेच हसत खेळत 4-5 दिवस कधी संपले हे कोणालाच कळलं नाही. परत घरी जाण्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी सगळे चहा घेत बसले होते. अचानक निखिलने आपला मोबाईल बाहेर काढला आणि म्हणाला, तुम्ही सगळे एक आवाज ओळखा पाहू? आदित्याने उत्सुकतेने विचारलं. कोणाचा? निखिल म्हणाला, एका आणि सांगा. त्याने मोबाईलमधली रेकॉर्डिंग सुरू केली आणि सेकंदातच खोलीत कावेरीचा आवाज घुमला. तुम्हाला प्रत्येक गोष्टीत बोलायची गरज असते का? मी काही लहान मुलगी नाहीये. त्यानंतर कमलाबाईचा शांत आवाज ऐकू आला. सुनबाई, मी फक्त एवढंच म्हणाले होते की. पण लगेच कावेरीचा आवाज आणखीन मोठा झाला. मला काही ऐकायचं नाही. तुम्ही तुमच्या कामाशी काम ठेवा. क्षणात खोलीत शांतता पसरली. आदित्याने आश्चर्याने कावेरीकडे पाहिलं. अरे, हा तर ताईचा आवाज आहे. तन्वी ही धक्क्यात म्हणाली, ताई, तुम्ही तुमच्या सासूबाईशी असं बोलता? तुम्ही तर आम्हाला नेहमी सांगायच्यात की सासूबाई तुम्हाला खूप त्रास देतात, प्रत्येक गोष्टीत टोकतात. कावेरीचा चेहरा उतरला. तिने हळूच निखिलकडे पाहिलं. आता सगळं स्पष्ट झालं होतं. गेल्या काही महिन्यापासून कावेरीच्या वागण्यामुळे निखिल खूप त्रासला होता. त्याने तिला समजावून थकून गेला होता. एक दिवस त्याच्या मनात विचार आला होता, कावेरीला तिच्या शब्दाचा आरसा दाखवला तर. त्या दिवसापासून जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा निखिलने कावेरीचं तिच्या सासू सासऱ्यांशी होणारं बोलणं रेकॉर्ड करायला सुरुवात केली होती. काही दिवसापूर्वीच कावेरीने कमलाबाईंना चिडून म्हटलं होतं, तुम्हाला माझ्या प्रत्येक कामात चूकच का दिसते? मी जे करते ते माझ्या समजुतीने करते. तुम्ही मला प्रत्येक गोष्टीत टोकणं बंद करा. दुसऱ्या दिवशी कमलाबाईंनी तिला बाजारातून येताना थोडी भाजी घेऊन यायला सांगितलं होतं. तेव्हा कावेरी चिडून म्हणाली होती, मी तुमची नोकराणी नाहीये की तुम्ही जेव्हा वाटेल तेव्हा मला काम सांगाल. निखिलने हे सगळं शांतपणे रेकॉर्ड केलं होतं.
त्याला हेही माहीत होतं की कावेरी माहेरी गेल्यावर आपल्या आईला नेहमी सांगायची की तिची सासू तिला खूप त्रास देते, प्रत्येक गोष्टीत टोकते आणि तिच्याशी वाईट वागते. निखिलने कधीही कावेरीची तक्रार तिच्या आईबाबांकडे केली नव्हती, पण आता त्याला जाणवलं होतं की फक्त समजावून काही उपयोग होणार नाही. म्हणूनच त्याने हा मार्ग निवडला होता. संपूर्ण रेकॉर्डिंग ऐकल्यावर शरद काकांनी दुःखाने निखिलकडे पाहिलं आणि म्हणाले, बेटा, आम्हाला तर कल्पनाच नव्हती की गोष्ट इतकी पुढे गेली आहे. आमच्या मुलीकडून एवढं चुकीचं वागणं होतंय याची आम्हाला कल्पनाच नव्हती. निखिल काही क्षण शांत राहिला. मग तो म्हणाला, बाबा, मी कधीच कावेरीची तक्रार तुमच्याकडे केली नाही. मला वाटत होतं की तुम्हाला तुमची मुलगी चुकीची वाटू नये, पण मला हेही नको होतं की तुम्ही कायम असं समजत राहावं की कावेरीला तिच्या सासरी खूप त्रास दिला जातो. सुमनताईंनी कावेरीकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात दुःख होतं. त्या म्हणाल्या, कावेरी, तू तुझ्या सासू सासऱ्यांच्या किती तक्रारी आम्हाला सांगितल्यास, पण तू त्यांच्याशी अशा पद्धतीने बोलतेस हे कधीच सांगितलं नाहीस. कावेरीकडे बोलण्यासाठी एकही शब्द नव्हता. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. निखिल शांतपणे म्हणाला, कावेरी, मी तुला किती वेळा समजावलं होतं. माझ्या आईबाबांनी खूप कष्ट करून मला मोठं केलंय. मी असं म्हणत नाही की ते प्रत्येक बाबतीत बरोबर आहेत. कधी त्यांची चूक असेल तर मला सांग. मी तुझं म्हणणं नक्की ऐकेन, पण त्यांचा अपमान करणं योग्य नाही. थोडं प्रेमाने आणि गोड बोलल्याने आपला आदर कमी होत नाही. उलट घरातलं वातावरण आनंदी होतं. शरद काकांनी दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, बेटा, आम्हाला माफ कर. खरंच आम्हाला काहीच माहिती नव्हतं. सुमनताईही म्हणाल्या, बेटा, आम्हाला खूप लाज वाटते. मग त्यांनी कावेरीला समजावत म्हटलं, बेटी, घरात आपली जागा बनवायची असेल तर प्रेमाने आणि आदराने बनव. प्रत्येक गोष्टीवर भांडण, ओरडणं आणि चिडचिड करणं हा कोणताही समस्येचा उपाय नाही. कावेरी मात्र शांत होती. त्या दिवशी पहिल्यांदाच तिने स्वतःचा आवाज बाहेरून ऐकला होता आणि स्वतःचं वागणं तिला पहिल्यांदाच खरं दिसलं होतं. तिला स्वतःचीच लाज वाटत होती. परतीच्या प्रवासाला निखिल आणि कावेरी निघाले. संपूर्ण रास्ताभर कावेरी एक शब्दही बोलली नाही. तिच्या मनात फक्त एकच विचार सुरू होता, निखिल माझ्या आईबाबांशी किती प्रेमाने वागतो, त्यांचा किती आदर करतो, माझ्या भावंडासोबतही किती आपुलकीने वागतो, आणि मी त्याच्या आईबाबांशी किती कडवटपणे बोलते. तिला आठवलं की निखिलने तिच्या माहेरी काही दिवसातच घरात किती आनंदाचं वातावरण निर्माण केलं होतं, आणि ती मात्र छोट्या छोट्या गोष्टींवर ओरडून स्वतःच घरातला आनंद नष्ट करत होती. निखिल संपूर्ण प्रवासात शांत राहिला. दोघे घरी पोहोचले. दरवाजा कमलाबाईंनी उघडला. कावेरी आत आली आणि नेहमीप्रमाणे आपल्या खोलीत जाण्याऐवजी अचानक कमलाबाईंच्या पाया पडली. कमलाबाई काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिल्या, कारण कावेरी घरी आली की थेट आपल्या खोलीत निघून जायची. काही क्षणांनी त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, सुखी राहा सुनबाई. कावेरीने नंतर सासऱ्यांच्याही पाया पडली. मग ती कमलाबाईंना म्हणाली, आई, तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा करून आणते. कमलाबाईंनी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. तू चहा करणार? कावेरी हलकसं हसली आणि म्हणाली, हो, आजपासून मी सुद्धा प्रयत्न करेन की माझ्यामुळे घरातल्या कोणालाही दुःख होऊ नये. हे ऐकून कमलाबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. दुसरीकडे निखिल शांतपणे हे सगळं पाहत होता. थोड्या वेळाने कावेरी चहा घेऊन खोलीत आली. तिने निखिल समोर कप ठेवला आणि म्हणाली, हा तुमचा चहा. ती वळून जाणार तेवढ्यात निखिलने तिचा हात धरला. तूही बस, स्वतःचा चहा घेऊन ये. कावेरी म्हणाली, नको, मला नाही बसायचं. निखिलने विचारलं, का? ती म्हणाली, बस, असंच. निखिलने तिला जवळ बसवलं आणि विचारलं, अजूनही माझ्यावर राग आहे? कावेरी काही क्षण शांत राहिली. मग हळू आवाजात म्हणाली, हो, पण तुझ्यावर नाही, स्वतःवर. निखिल तिच्याकडे पाहत राहिला. मग प्रेमाने म्हणाला, मी तुला किती वेळा समजावलं होतं, पण तू माझं ऐकत नव्हतीस. म्हणून मला वाटलं एकदा तुलाच तुझा आवाज ऐकवला तर कदाचित तुला स्वतःची चूक समजेल. कदाचित बोलताना तुला स्वतःलाच कळत नसेल की तू आईबाबांशी किती कडवटपणे बोलतेस. कावेरीने मान खाली घातली. तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. ती म्हणाली, मला माफ कर निखिल, माझ्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली. यापुढे मी तुला कधीही माझ्यामुळे तक्रार करण्याची संधी देणार नाही.
निखिल हसला आणि म्हणाला, खूप छान. आता तुझा चहा घेऊन ये. इथेच बसून दोघं चहा पिऊया. कावेरीही हसली आणि म्हणाली, नाही, आपण सगळे मिळून चहा पिऊया. तुम्ही चहा घेऊन बाहेर या. कावेरी बाहेर जाताना निखिल तिच्याकडे पाहत हसला. त्याला माहीत होतं की त्याची योजना यशस्वी झाली होती, पण त्याला सगळ्यात जास्त आनंद एका गोष्टीचा होता. आज कावेरीने कोणाच्या दबावामुळे आपली चूक मान्य केली नव्हती, तर तिने स्वतःचाच कडवट आवाज ऐकला आणि स्वतःची चूक स्वतःला जाणवली होती. आणि कदाचित कोणतंही नातं टिकवण्यासाठी यापेक्षा महत्त्वाची गोष्ट दुसरी नसते. कारण आपली चूक दुसऱ्याने सांगितली तर आपण अनेकदा ती मान्य करत नाही. पण जेव्हा आपल्याला स्वतःचं वागणं आतून जाणवतं, तेव्हाच खरा बदल सुरू होतो. तर मित्रांनो, तुम्हाला आमची ही कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही ही कथा कुठून ऐकत आहात तेही कमेंटमध्ये जरूर सांगा. कथा आवडली असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच पुढच्या नवीन कथांची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळण्यासाठी बेल आयकॉन नक्की ऑन करा. धन्यवाद. मित्रांनो, या कथेने आपल्याला एक खूप सुंदर गोष्ट शिकवली. आपली चूक दुसऱ्याने दाखवून देण्यापेक्षा ती आपल्याला स्वतःला जाणवणं जास्त महत्त्वाचं असतं. नात्यामध्ये मतभेद होणं स्वाभाविक आहे, पण रागाच्या भरात बोललेलं कडू शब्द मनावर कायमची जखम करून जातात. घरात कोण बरोबर आणि कोण चूक यापेक्षा एकमेकांशी प्रेमाने, आदराने आणि समजुतीने वागणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण नातं जिंकण्यासाठी समोरच्याला हरण्याची गरज नसते, तर कधी कधी स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून आपली चूक स्वीकारण्याची गरज असते. जिथे चूक मान्य करण्याचं धैर्य असतं तिथे नातं तुटत नाही, उलट ते आणखीन मजबूत होतं. तर मित्रांनो, तुम्हाला आजची ही कथा आणि त्यातून मिळालेला संदेश कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि अशा सुंदर, भावनिक आणि जीवनाला दिशा देणाऱ्या कथा ऐकण्यासाठी आपल्या रिअल स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा. पुढची कथा सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन नक्की ऑन करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि मनाला भिडणाऱ्या कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.